मराठे 2024ला वाट लावणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे असं देखील मनोज जरांगेंनी ठणकावलंय। पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोंबलत बसू नका असा देखील इशारा जरांगेंनी दिलाय। मला तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणं नाही। ते महाविकास आघाडी असो नाही ते महायुती असो, तुम्ही कुणीकडे खड्ड्यात पडा तिकडे आम्हाला नाही देणं घेणं देत। पण अंमलबजावणी मात्र आता पाहिजे सगळ्या मागण्यांची। ही संधी आहे समाजाच्या वतीनं फडणवीस साहेबाला, आणि तुम्ही जर आता नाही दिलं मग मात्र पुढं तुम्हाला ओरडत बसायला मग तुम्ही फक्त पुढचं बघा। आता जे बुळबुळ करणार आहेत ना त्यांना आता करू द्या, त्यांना मग आता नाही दिल्यावर सांगतो कचका कसा असतो ते समाजाचं। मराठ्यांचे पोरं सुद्धा आता गप नाही बसणार आहेत। 2024ला वाटच लावणार आहेत। आमरण उपोषण कठोर करून इथं जीवाची बाजी लावली आता आमचा हा खूप खडतर प्रवास आहे। आता आमरण उपोषण म्हणजे माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून पुन्हा सुरू केलं, आणि आम्ही सरकारला संधी दिली मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं। आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा, नसता पुढं मग आपल्या नावाने आरडत बसायचं नाही। हे काय झालं म्हणून पाड्या झाल्यात का पुढं उभा केलेत का काय मग बॉम्बलायचं नाही पुन्हा। हे फडणवीस साहेबांनी आता समजून घ्यायचं।